नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद चौधरी आपलं स्वागत करतो। आज आपण पास्ट टेन्स भूतकाळ याविषयी माहिती घेणार आहोत। आतापर्यंत आपण प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार संपवलेत। ते 4 प्रकार तुम्हाला समजलेच असतील, कारण संपूर्ण ग्रामर हे 12 टेन्सवरून त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे। म्हणून ज्या विद्यार्थ्याचे 12 टेन्स पक्के असतील त्या विद्यार्थ्यांना इंग्लिश व्याकरणचे जेवढेही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांमध्ये कोणताही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही, आणि म्हणून प्रत्येक टेन्स हा फार महत्त्वाचा आहे। आज आपण पास्ट टेन्स भूतकाळ याविषयी माहिती घेणार आहोत। भूतकाळाला इंग्लिशमध्ये पास्ट टेन्स असं म्हणतात, म्हणजे जी क्रिया घडून गेलेली आहे। प्रेझेंट टेन्समध्ये जी क्रिया आता घडते, पास्टमध्ये जी क्रिया घडून गेलेली आहे त्यासाठी हा टेन्सचा वापर केला जातो। प्रत्येक टेन्सचा त्या ठिकाणी फॉर्म्युला असतो। प्रत्येक टेन्सचे 4 उपप्रकार आहेत। जसे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आपण बघितलेत, तसेच पास्ट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार आहेत। पास्ट टेन्समध्ये पहिला टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? साधा भूतकाळ। जसं सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आता सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, तसाच सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला बघा काय? सुरुवातीला सब्जेक्टच येणार आहे, मात्र इथं V2चा वापर केला जाईल। V2 म्हणजे काय? क्रियापदाचं दुसरं रूप। सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जे क्रिया घडतात रोज तो सिंपल प्रेझेंट, पण सिंपल पास्ट टेन्समध्ये जी क्रिया घडून गेलेली आहे, जी क्रिया काही कालावधी अगोदर घडलेली आहे, तो सिंपल पास्ट टेन्स असतो। आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर कर्त्यानंतर नेहमी V2चा वापर केला जातो। क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातो, तो सिंपल पास्ट टेन्स। बघा, सीमा प्लेड क्रिकेट या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कर्ता कोण आहे? सीमा आहे। प्लेड काय त्या ठिकाणी? V2 आहे, आणि क्रिकेट काय? ऑब्जेक्ट आहे। की पहिला प्रश्न परीक्षेला विचारला आहे, कारण आपल्याला परीक्षार्थी व्हायचे, आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत। विशेष करून स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारला जाईल, आयडेंटिफाय टेन्स। टेन्स ओळखा, तो सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट आहे की सिंपल फ्युचर आहे। मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्त्यानंतर V1 येतो, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं। सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं। मग कर्त्यानंतर V2 असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स। या ठिकाणी प्ले राहिला असतं, प्लेज राहिला असतं, तो सिंपल प्रेझेंट टेन्स राहिला असता। पण कर्त्यानंतर V2 म्हणून तो कोणता टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स। पहिला प्रश्न विचारला जाईल, चूज द किंवा आयडेंटिफाय टेन्स। सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट आहे की सिंपल फ्युचर आहे? कर्त्यानंतर V2 येत असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स। पुढचं वाक्य, राजेश रोट अ लेटर। राजेश रोट लेटर। पहिल्या वाक्याचा अर्थ काय? की सीमा प्लेड क्रिकेट। सीमा क्रिकेट खेळते का? खेळते का? नाही, कारण हे का सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य नाही। की कर्त्यानंतर V2 असेल तर मराठीमध्ये अर्थ लावताना ला, ली, ले, म्हणजे सीमा क्रिकेट खेळली, खेळून झालेलं आहे त्याचं। सीमा क्रिकेट खेळले असं त्याचं मराठीमध्ये अर्थ आहे। राजेश रोट अ लेटर, राजेशने पत्र लिहिले, सिंपल पास्ट टेन्स। जी क्रिया पहिले घडून गेलेली आहे त्याला खाल्ले, पिले, नाचले, गायले, लिहिले, झोपले, म्हणजे ला लिहिले, ला लिहिले त्याचा अर्थ आपण वापरत असताना ला लिहिले वापरायचा आहे। की राजेशने पत्र लिहिले, कारण रोट हा V2 कशाचा आहे? राईटचा रोट झालेला आहे। राजेशने पत्र लिहिले, का मराठीमध्ये सुद्धा त्या अर्थ आपल्याला माहिती पाहिजे, कारण बहुतांश विद्यार्थ्यांना इंग्रजी तर वाचता येते पण त्याचा मराठीमध्ये अर्थ लावता येत नाही, आणि म्हणून तिथं प्रॉब्लेम होतो। नेक्स्ट सेंटेन्स, द स्टुडंट्स वेंट टू स्कूल। द स्टुडंट्स वेंट टू स्कूल याचा अर्थ कसा लावणार? विद्यार्थी शाळेत गेले, कारण हा वेंट कोणाचा V2 आहे? गो, गो म्हणजे जातो।
आणि वेंट म्हणजे काय मग? गेले, गेला, गेली. द स्टुडंट वेंट टू स्कूल. विद्यार्थी शाळेत गेले. वी2 आला इथं. समीर रीड अ बुक. आता होतं कसं बऱ्याच ठिकाणी की आयडेंटिफाय टेन्स करत असताना बघा वाक्य असं लिहिलं जातं की शी कट अ मँगो. परीक्षेमध्ये खूप परीक्षांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे की आयडेंटिफाय टेन्स, टेन्स ओळखायचा आहे. मग विद्यार्थी पटापट बोलतात की सर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. शी कट मँगो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कारण कट हे V1 पण कट आहे, V2 पण कट आहे आणि V3 सुद्धा कटच आहे. कट, कट आणि कट, कटकटच आहे सगळं. मग अशा कटकटाचे प्रश्न आले का मग त्रास होतो, प्रॉब्लेम होतो, आहे की नाही? मग शी कट मँगो हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का? तर नाही. राज्य उत्पादन शुल्कच्या परीक्षांना असे प्रश्न विचारले गेलेले आहेत आयडेंटिफाय टेन्स. मग शी कट मँगो हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का? तर नाही. का? कारण करता ज्यावेळेस ही, शी आणि इट असेल, सिंग्युलर करता असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला यस किंवा ईएस वापरलं जातं. पण सिंपल पास्ट टेन्समध्ये यस ईएस वापरलं जात नाही. तिथं तो कट्स राहिला असता तर त्या ठिकाणी. पण इथं त्या ठिकाणी शी कट मँगो म्हणजे काय? तिने आंबा कापला. शी कट्स मँगो राहिला असता तर ती आंबा कापते. हा फरक त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. शी कट मँगो, तिने आंबा कापला म्हणजे काय? या ठिकाणी तो V2 झालेला आहे, क्रियापदाचं दुसरं रूप झालेलं आहे. आणि मग हे जे प्रश्न असे विचारतात ते कन्फ्यूज करणारे असतात आणि त्याच्यावर त्या ठिकाणी मेरिट ठरत असतं. समीर रीड्स अ बुक. आता हे वाक्य आहे कोणत्या टेन्समध्ये आहे? सिंपल पास्टमध्ये. का? कारण इथं यस यस वापरलं नाही. इथं जर यस वापरला असता तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स राहिला असता. कधी कधी परीक्षांना असा प्रश्न विचारला जातो चेंज इनटू सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर ते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य सिंपल पास्टमध्ये कन्वर्ट करायला लावतात, चेंजेस करायला लावतात. मग सीमा प्लेड क्रिकेट हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करायचं असेल तर कसं करणार? साहजिकच आहे, वाक्याची सुरुवात कर्त्याने होईल. सीमा V1 काय? प्ले आणि क्रिकेट. सीमा प्ले क्रिकेट. वाक्य बरोबर आहे का? तर नाही. कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ज्यावेळेस करता सिंग्युलर असेल, एकवचनीय असेल, तेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस वापरला जातो. मग इथे ईएस येईल की फक्त यस येईल? यस वापरला जाईल. झालं. सीमा प्लेज क्रिकेट. कोणत्याही टेन्समधून कोणत्याही टेन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल, चेंजेस करायचा असेल तर त्याची प्रॅक्टिस आपल्याला झालेली पाहिजे. आता हे वाक्य समीर रीड अ बुक सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कसं करणार? समीर रीड्स अ बुक. कारण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टवरून एक्झामला जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. द स्टुडंट वेंट टू स्कूल. याचा सिंपल प्रेझेंट कसा होईल? स्टुडंट गो टू स्कूल. कारण इथं गोला त्या ठिकाणी यस यस वापरला जाणार नाही कारण कर्ता प्ल्युरल आहे आणि कर्ता प्ल्युरल असेल तर क्रियापदाला यस यस वापरत नाही, हे लक्षात घ्या. राजेश रोट अ लेटर हे वाक्य आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये केलं तर रोटचा काय होईल? त्या ठिकाणी राईट होईल. बरोबर आहे का? अजून एक, कारण राजेश हा एकवचनीय आहे आणि एकवचनीय असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस वापरला जातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की सिंपल पास्ट टेन्समध्ये V2 वापरला जातो आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1 वापरला जातो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा सिंपल पास्ट आणि सिंपल पास्ट टेन्सचा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला चेंजेस करता यायला पाहिजे. नेक्स्ट सेंटेन्स बघू विद्यार्थी मित्रांनो. सिंपल पास्ट टेन्समध्ये
एक्झाममध्ये आपल्याला काय विचारलं, कारण आपल्याला परीक्षार्थी व्हायचं, एक्झाम द्यायच्या. मग एक्झाम देत असताना एक तर पहिले मगाशीच सांगितलं की आयडेंटिफाय टेन्स, टेन्स कोणता आहे, बरोबर. मग आपल्याला जर काही वेळेस V1 V2 समजत नसेल तर काही ॲडवर्ब असे आहेत जे ॲडवर्ब, जे क्रियाविशेषण त्या वाक्यात आलं तर तो सिंपल पास्ट टेन्स असतो. आता बघा, पहिलं वाक्य, आय रिसीव हर लेटर अ वीक ॲगो. म्हणजे काय की मी तिचं पत्र अ वीक ॲगो, रिसीव अ वीक ॲगो म्हणजे मी तिचं पत्र एका आठवड्यापूर्वी प्राप्त केलं. एवढं जरी माहीत नसेल, ज्या वाक्यामध्ये ॲगो येत असेल, ज्या वाक्यामध्ये ॲगो येत असेल ते वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्येच असतं. कारण हा ॲगो हे जे ॲडवर्ब आहे हे ॲडवर्ब फक्त सिंपल पास्ट टेन्समध्येच वापरतात, हे लक्षात घ्या. पुढचं वाक्य आहे, ही केम यस्टरडे. तो केव्हा आला, ही केम यस्टरडे. काही वेळेस परीक्षेला असंही विचारलं जातं, चूज द करेक्ट वर्ब. योग्य क्रियापद त्या ठिकाणी वापरायचं आहे. ज्या वाक्यामध्ये यस्टरडे असेल ते वाक्य सुद्धा सिंपल पास्ट टेन्समध्येच असतं, साध्या भूतकाळामध्येच असतं. यस्टरडे आला, यस्टरडे म्हणजे काल, ती क्रिया केव्हा घडलेली आहे, काल घडलेली आहे. ही डॅश डॅश यस्टरडे कम, कम्स आणि केम. मग यस्टरडे असेल तर सिंपल पास्ट टेन्स असतो आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं, हे सर्वांनी समजून घ्यायचं आहे. यस्टरडे आला असेल, ॲगो असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स. शी लेफ्ट द कॉलेज लास्ट इयर. शी लेफ्ट द कॉलेज लास्ट इयर. हा लास्ट इयर आहे. लास्ट इयर, लास्ट डे, लास्ट मंडे, लास्ट वीक, लास्ट इयर असे जे लास्ट शब्द असतील तर ते वाक्य सुद्धा सिंपल पास्ट टेन्समध्येच असतं, हे समजून घ्या. परीक्षेमध्ये विचारला जाईल आयडेंटिफाय. कधी कधी त्या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जातो, शी लिव्ह द कॉलेज, लिव्ज, शी लिव्ज द कॉलेज लास्ट इयर. एररचे प्रश्न विचारला तलाठीला, इतर परीक्षांना, की चुकीचा कॉलम ओळखायचा आहे, चुकीचा शब्द ओळखायचा आहे. मग काय लक्षात घ्यायचं आहे की ज्या वाक्यामध्ये लास्ट इयर असेल त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरतात, V2 वापरतात. मग लगेच लक्षात येतं आपल्याला, लास्ट इयर आहे, लास्ट डे आहे, यस्टरडे आहे, ॲगो आहे, म्हणजे कर्त्यानंतर त्या ठिकाणी V2चाच वापर केला जाईल, दुसरं वर्ब वापरलं जाणार नाही. मग इथं काय येईल, लेफ्ट. शी लेफ्ट द कॉलेज लास्ट इयर म्हणजे काय, तिने मागच्याच वर्षी कॉलेज सोडले. ला लिहिले असं त्या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ वापरायचा आहे. शी पास SSC इन 2000. कोणतंही इयर असेल, कोणतंही वर्ष असेल, त्या वर्षाच्या अगोदर इन प्रिपोजिशन असेल, वर्षाच्या अगोदर इन प्रिपोजिशन असेल ते वाक्य सुद्धा सिंपल पास्ट टेन्समध्येच असते. का, कारण शी पास SSC एक्झाम इन 2000. ती 10वीची परीक्षा 2000 या वर्षी पास झाली. त्या वर्षी ती क्रिया घडलेली आहे. म्हणून कोणत्याही वर्षाच्या अगोदर, कोणत्याही इयरच्या अगोदर इन प्रिपोजिशन असेल तर ते वाक्य त्या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्समध्ये असतं. एक्झामला विचारलं जाईल, शी हॅज पास SSC इन 2000. एरर विचारलं जाईल,
की या वाक्यामध्ये कोणता शब्द एरर आहे, कोणता चुकीचा आहे. साहजिकच आहे की इन प्रिपोजिशन आल्यावर इयर असेल तर त्याच्या अगोदर हा हॅज आणि हॅव येणार नाही, डायरेक्ट V2 येईल. मग कोणता शब्द एरर त्या ठिकाणी? हॅज, कारण आपण हॅव आणि हॅज प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतो, सिंपल पास्टमध्ये त्याचा वापर होत नाही. तलाठीची परीक्षा किंवा इतर परीक्षांना एररचे कमीत कमी 2 ते 3 प्रश्न, कधी कधी 4-4, 5-5 प्रश्न सुद्धा एररवर विचारले जातात. मग एररचे प्रश्न कोण सॉल्व करू शकतो? प्रत्येक टॉपिक व्यवस्थित समजून त्याची कन्सेप्ट क्लिअर करून त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका आपण जर सॉल्व केल्या तर एररचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व आपण करू शकतो आणि चांगल्या मार्कांनी, चांगल्या गुणांनी आपण परीक्षा पास होऊ शकतो. आणि जास्त करून एरर हे प्रिपोजिशन आणि टेन्सेसवर विचारले जातात. आणि म्हणून शेवटच्या टॉपिकपर्यंत हे जे टेन्सेस आहेत, हे टेन्सेसचा आपल्याला चांगला अभ्यास केला तर याच्यावरून पॅसिव्ह वॉइस, ॲक्टिव्ह वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि क्लॉजेस नावाचा घटकसुद्धा आपण चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा सिंपल पास्ट टेन्सचे आपण काही टॉपिक अभ्यासले आहेत. काही टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करण्यासाठी विसरू नका.